खासदार श्रीकांत शिंदे आता नाशिक जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असेल। नाशिकमध्ये शिवसेनेत 2 गट पडल्याची चर्चा आहे। श्रीकांत शिंदे काय निर्णय घेतायत याकडे नजर आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, काय अपडेट? गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं असेल लागवी तर नाशिकमधील शिंदेच्या शिवसेनेमध्ये गटबाजीचे जे प्रदर्शन आहे ते उफाळून आलेले आहे। शहरातील शिंदेच्या शिवसेनेत 2 गट पडल्याची चर्चा आहे। आता मध्यंतरी जर बघितलं तर सचिव राम रेपाळे यांच्या स्वागताला एक गट अनुपस्थित होता आणि या अनुपस्थितीची चर्चा ही थेट मुंबईपर्यंत गेली होती आणि गटबाजीचे जे चित्र आहे ते समोर आलेलं होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर शिंदेच्या शिवसेनेचे नाशिकमधील जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक घेण्यात येणार आहे। गटबाजीवर देखील ते पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार आहेत। तसेच एकूण जर बघितलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील 4ही मतदारसंघांचा आढावा देखील ते या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार असल्याची जी माहिती ती मिळत आहे। त्यामुळे एकूणच आता श्रीकांत शिंदे हे पदाधिकाऱ्यांना काय मंत्र देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।